रुपया चल, मी बाजारात नाही ते पटकन दिल. चल बाजारात, चल मच्छी आणायला. काय आणू तुला मच्छी? काय आणू? आज कसली मासे आणू? मोठे आणते आज. हा काय? कोणताही नवीन मासा. हा, नवीन मासा आणते मोठा. तू अर्धा घे, मामीला अर्धा घ्यायला लाव. चालेल. आणि कोणत्या मार्केटला जाते? त्यात आपल्या PMCच्या इकडे. तिकडे कसे वेगवेगळे मासे असतात, ते घ्यायला बरे पडतात. पण पाहिजे कमी करून देणार उतार राहणार अशी अशी आहे ना दाखवायला. बारीक बारीक एकदम बारीक ना बारीक मच्छी आहे ती. आज आमच्या इकडे पाऊस पडतोय, पडतोय जातोय, पडतोय जातोय, पूर्ण ओळं झालंय. दिल दिल नमस्ते. बोल. नमस्ते नमस्ते. आज मी मच्छी बनवते. मी आता बाजारातून मच्छी आणली आहे आणि एकदम मोठा मासा होता. हे बघा, असे पीस आहेत ना, त्याचे मोठे मोठे आहेत. आता तुम्हाला आहे ना, हे नवीन मासे करून दाखवते. आता मी हे स्वच्छ धुवून घेतले आणि हे डोकी, त्याचा भाग, शेपटीचा, पाठचा भाग, असे मी सगळे आहेत ना, कालवणासाठी वापरणार आहे. सर्व तो मासा आहे ना, एकदम मासाळू आहे. आता मी पहिलं काय करते, हे मासे आहेत ना, जरा मॅरिनेट करते. जरासं कोकमाचा ज्यूस काढते. कोकम घेतले. या ज्यूस मध्ये आपण मीठ टाकून घ्यायचं आहे मच्छीला लावण्यासाठी. आणि आपल्याला आहे ना, ह्याच्यामध्येच आपण आहे ना, मच्छीला लावून ठेवायचं हे मीठ आणि कोकम. फक्त मीठ आणि कोकम लावायचं. हा, मीठ आणि कोकम लावायचं, म्हणजे कसं जरा कडक होतात. त्या माशांना बघा कोकम आणि मीठ लावून ठेवलंय. आता आपण कालवणाची तयारी करूया. हे असंच बाहेर ठेवायचं. हे असंच राहू दे इथे. आता आपण कालवणाची तयारी करायची आहे. तोपर्यंत काय करायचं माहितीये का, या माशाला आहे ना, जरा तिखट मीठ लावून घ्यायचं आहे आणि फ्राय करायचं आहे. जरा काहीतरी वेगळी पद्धत. गरम मसाला, हळद, मिरची पावडर, थोडी धना पावडर टाकली, थोडा मीठ टाकायचा. जास्त नाही टाकायचं, थोडासा टाकायचा. आपण जेवढं फ्राय करून घेतलं ना, की ते कालवण चांगलं लागतो, चिकन सारखा. आपलं तेल तापलंय पॅन मध्ये. आता हे सर्व डोके बिके घेतलेत ना आपण, हे सगळे तळून घ्यायचे. डोके नाही, तुकडे पण आहेत अशी चौकोनी केलेले. तिथे काय झालं, मच्छीवालीने पटापटी तुकडे करायला लागली. तर नंतर बघितलं तर म्हटलं आम्हाला स्लाइस पाहिजे, तुकडे नको जास्त. तेव्हा तिने मग 4-5 तुकडे ते स्लाइस कापले. असे मासे तळून टाकले की चारणा म्हणजे आपल्या करीमध्ये एकदम चांगले लागतात ना. हा, आणि ते एकदम तळायचे म्हणजे ना, एकदम फुल गॅसवर तळायचे. चिमटा देतो. आगे चिमटा. हे करताना ह्याला पीठ वगैरे, रवा वगैरे लावायचं नाही, हे असेच तळायचे. ओडिशा लोक आहेत ना, ओडिशा असे तळून फ्राय करून टाकतात कालवणात. आपली दिल बघूया. हे बघ, आपली दिल बसली. दिल, तुला मच्छीचा सुगंध नाही आला? मच्छीचा वास नाही आला तुला? दिल, मच्छी नकोय तुला? दिलला माहितीये सर्वात पहिली टेस्ट मग दिलला भेटणार आहे ना. दिल कशाने दिलंय?
आमच्या दिलचं दिल बघा. याचा कवर कुठे आहे? कोणाचा कवर? ह्याचा आपण आपले उलटे फिरून झाले आणि फ्राय आपल्याला तेवढेच करायचे कारण आपल्याला ते कालवणच सोडायचे आहे. गॅस बंद करते. 2 मिनिटं फ्राय केले. हा 2 मिनिटं फ्राय करायची. आता मी याच्यात मसाला वाटून घेते. आधी पहिला मी हिरवा मसाला वाटून घेते कारण मला त्या मच्छीला लावायचं आहे. तिखट पाहिजे म्हणून आपण मिरची घ्यायची. 10-12 पाकळी लसूण आहे. 6 मिरची आहे. 10-12 पाकळी छोटे छोटे मोठे अशी लसूण आहे. मच्छीमध्ये लसूण चांगली जास्त लागते. आल्याचा तुकडा एवढा मोठा. कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पानं आहे 7-8. हा पहिला मी मसाला वाटून घेते. आता त्याच्यामध्ये ना खोबरं टाकते. ओल्या नारळाचा खोबरा 1 वाटी घेतलाय. सुका खोबरा असेल तर चालेल. सुका खोबरा असला तरी पण चालेल. हे नारळाची किशी असते ना त्याच्यात पडते. आधी जरा सुकाच फिरवते. आता त्याच्यामध्ये पाणी टाकते म्हणजे आपल्याला ग्रेव्ही आहे ना चांगली घट्ट बनवायची आहे. आता हे आपलं ग्रेव्ही वाटली आहे हिरवं वाटण. ह्याच्यातलं आपल्याला 2-3 चमचे आहे ना जरा त्या तळायचे मासे आहेत ना त्याला काढून घेते. आणि याच्यामध्ये आता कांदा 1 घेतलाय बारीक कापून आणि 1 टोमॅटो घेतलाय ते टाकायचं. वाटप वाटलाय. आता मिक्सर काढूया. आता हे मासे आपले तळलेले काढून घेते. आपल्याला कालवणात सोडायचे आहे. आता आपण याला आपलं हे लावूया वाटलेला मसाला लावूया. कोकमाने मीठ लावलं होतं ना आपण. कोकमाने मीठ लावलेलं आहे. हा मी मोठा मासा आणलाय. मी नाव नाही सांगत आहे. या माशाचं नाव काय आहे ना ते तुम्ही सांगा कमेंट मध्ये. आता आपलं वाटप लावून झालाय. वाटलेला हिरवा मसाला. आता त्याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची. थोडी थोडी टाकायची. थोडी धना पावडर. थोडा गरम मसाला म्हणजे कसं झणझणीत होईल ना. थोडी हळद. आणि आपण पिठामध्ये पण घेतलेला आहे मसाला. हळद गरम मसाला सर्व घेतलेला आहे. आता इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतलंय थोडासा. त्याच्यामध्ये बघा मी काय काय मिक्स करते. गरम मसाला मिक्स करते. धना पावडर आपला घरातला मसाला तिखट मसाला हळद आणि आपली मिरची पावडर. हे मसाले सर्व पिठामध्ये मिक्स करायचे आहे म्हणजे वरती ना मच्छीला लागू शकतात ना ते आणि जरा खायला पण चांगली तिखट लागेल. पहिले मी मच्छी तळून का घेते कारण मच्छीच्या नंतर पॅन मध्ये तेल उरेल ना तर तो कालवणाला आपण देऊ शकतो म्हणून आपली मच्छी पहिली तळून घ्यायची. आपला तेल तापलाय. आता या पॅन मध्ये मी पहिली पण मच्छी तळून घेतली आहे ना त्याच्यामध्ये आता थोडा तेल टाकलाय. आता त्याच्यामध्ये आपली मच्छी फ्राय करूया. मस्त भाजले. आता इकडे जागा उरली आहे ना. आता इकडे आपण दुसरे मासे टाकायचे. ते मोठी नाही त्याच्यात बसणार. खूप मोठा पीस आहे ना ते. एक बाज झाला ना मी जेवायला. हा 2 टाइम जेवायला पण बाज झाला एक मासा तो. आता मी एकीकडून चांगली भाजून घेतली आणि त्याला दुसरीकडे फिरवली. बघ कलर छान आलाय ना. मग परत आता ती उलटी फिरवायची गरज नाही. मीडियम गॅसवर चांगले मासे तळून घ्यायचे. आता फुल गॅसवर आपण ठेवला ना तर काय होणार पटकन वरचा भाग करपणार आणि आतमध्ये कच्ची राहणार. आता आपण एकदा फिरवूया. कसं वाटतंय तुकडा. हॉटेलमध्ये देतो ना पानात एकच मोठा कसं वाटतंय. हे एवढा सगळं आता तिखट उरलाय ना हे सगळं कालवणच जाणार सर्व ना. हे सर्व ताटातला मसाला वगैरे म्हणून कालवण शेवटला करायचा पहिला नाही करायचा. आता मी पॅन एका बाजूला पकडते कारण हे मला मच्छी आहे ना आता काढायची आहे. एका बाजूला का पकडते एका साईडला तेल येतो. आता आपली मच्छी फ्राय झालेली आहे बघा.
आता इकडे एक मोठी राहिली आहे ना ती पहिली टाकते. एक मोठा पीस राहिलाय ना हा तुम्हाला, हा तो पहिला टाकते. हा तुम्हाला घ्या खायला. मोठा पीस टाकला. आता तिथे त्याच्या जोडीलाही बारीक बारीक टाकते. म्हणजे आपले सगळे ना असे तुकडे करत होती ती. हम्म. मी म्हटलं तसे सगळे आम्हाला तुकडे नको, आम्हाला मोठा पीस पाहिजे. तिला वाटलं असं सर्वांना द्यायला हवं म्हणून असे पीस. ते असे माणसं घरात खाणारी असतात ना भरपूर माणसं, तेव्हा ते असे पीस बनवतात. मसाला भारी वाटतो गं. हा. आपलंच तेल आहे. भाजलाय पण मस्त. हम्म. आता हे पीस काढते हा, पहिले 3 टाकलेले. आता इकडे आपले मासे तळून झाले. आता मी इकडे बघा तवी ठेवली आहे गॅसवर आणि ती तवी तापली आहे. त्याच्यामध्ये थोडा तेल टाकते, कारण आपल्याला मच्छीचा तेल उरलाय ना तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे. म्हणून पहिला आहे ना थोडासा तेल टाकते, कारण मच्छीचा तेल हे बघ उरलेला पॅन मध्ये हा त्याच्यामध्ये टाकायचा आहे. पहिला का नाही टाकत, कारण त्याच्यामध्ये मच्छी आहे ना, मच्छीचा त्याच्यामध्ये मसाला पडलेला आहे आणि आपल्याला ग्रेव्ही फ्राय करायची आहे. म्हणजे तो मसाला ग्रेव्ही आहे ना करपणार. लसूण 4 पाकले लसूणचे घेतलेत मोठे मोठे, ते असं चेचून घेतले. ते आता पहिले लसूण टाकते तेलामध्ये. ग्रेव्ही टाकल्यावर तो तेल टाकायचा. त्याला गावाला आमच्याकडे तवी बोलतात. तवी. तुमच्या तिकडे काय बोलतात ते सांगा तुम्ही. हम्म. आम्ही तवी बोलतो. आता त्याच्यामध्ये लाल लसूण झाले. आता त्याच्यामध्ये ग्रेव्ही टाकते. आता ही ग्रेव्ही टाकली आहे ना, ही आपल्याला थोडी फ्राय करायची आहे. आता जरा तेल सोडेपर्यंत. का माहितीये का, त्याच्यात टोमॅटो टाकलाय आणि कांदा टाकलाय. आता बाहेर पाऊस बघा केवढा जोरात आला आमच्या बाहेर. आता हे तेल आहे ना, हे बघा घट्ट झालंय. पॅनला चिपकतो तेल. काय करायचं माहितीये, गरम करायचा. आपल्याला याच्यामध्ये आपल्या ग्रेव्ही मध्ये तेल ओतायचं आहे, कारण तेल आपण एकदम कमी ओतलेलं आहे. हम्म. आपली ग्रेव्ही पण चांगली सुकायला आली आहे, म्हणजे शिजली आहे. तेलच नाही त्याच्यामध्ये, तेल कसं सोडेल. कमी तेल आहे ना. कमी तेल टाकलंय ना. त्यातला एक पीस सोलून दे ना मला दिला. ती तर तिला थांबायला टाइम, आपल्याला बनवायला अजून टाइम आहे ना. हा पीस घे. त्यामुळे याच्यामध्ये तेल ओतते पहिलं. आता तेल कसं निघतं पातळ झाला. ते तेलाचा दाखव पहिला. पातळ झाला पहिला. आता तेल बघ पातळ झाला. गॅस बंद करू. हा कर. आता हे तेल आपल्याला आपल्या याच्यात तवीत ओतायचं. आपल्याला लागलं तर अजून पण ओतू शकतो, कारण मच्छीमध्ये तेल जितकं असेल ना तेवढी मच्छी आपली चांगली लागते कालवण. आणि आपल्याला असं वाटलं ना तेल आहे त्याच्यामध्ये, भांड्या तेलकट आहे, तर थोडं पाणी टाकायचं. पाण्याबरोबर असं तेल येतो, पाण्याबरोबर येतो. हा तर इथे मी आहे ना 1.5 चमचा मसाला घेतला होता. त्याने थोडा मच्छीला, त्या पहिल्या मच्छी तळली, डोकी बिकी तळली त्याला थोडा घेतला ना, त्या मच्छीला घेतला. म्हणजे आता 1 चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा हळद. हे आता सर्व याच्यामध्ये टाकायचे आपल्या ग्रेव्हीमध्ये. आता त्याच्यामध्ये ही आपली कोकम टाकायची. ही आपली ग्रेव्ही बघा मस्त फ्राय झाली आहे. कोकम पण टाकलाय. आता त्याच्यामध्ये पहिला आहे ना, हे आपलं मच्छीचंच आहे, मच्छी कालवलेली, तो मसाला टाकते. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं कालवणासाठी. आता किती पाहिजे तेवढं आपण टाकायचं पाणी. थोडं पाणी लागेल अजून. आता मी कालवणामध्ये आहे ना पाणी टाकलंय बघा. आपल्याला जसं कालवण पाहिजे असेल ना तसं पाणी टाकायचं. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, असं टाकायचं. आता त्याच्यामध्ये मला आहे ना मच्छी सोडायची आहे, तळलेली मच्छी. आता आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया, कारण आपण मच्छीमध्ये पण मीठ टाकलंय त्या पहिल्या तळलेलं त्याच्यात. आता थोडंसं अंदाजाने टाकायचं आणि आपण आहे ना टाकून बघा तुम्ही, आणि त्याच्यानंतर मीठ टाका.
हे तेलाचा भांडा असला ना तर पाणी टाकून ओतायचं, हे तेल सगळं निघून येतो. तर आपलं कालवण बघूया ढवळून. आताच कलर बघा त्याला छान आलाय. अजून उकळी आल्यावर असं घट्ट ठेवायचं जरा. आता जरा पातळ नंतर घट्ट होईल अजून. हा, तो आता उकळी यायची आहे ना त्याला. आता आपण दिलला मच्छी देऊया. आता सगळं होईपर्यंत दिलला कशाला वाट बघत ना. ते मसाला वरचा सर्व काढून ठेव, मी मसाला खायचे. वरचा काढून ठेवला. उलट ते हे मसाला खायला वेगळी मजा येते. आम्ही खायचो मसाला नाही खायचं, पप्पू त्याच्यावरचा मसाला खातो. ते आतमधले पीस असतील ना ते व्हाईट वाला सर्व देतील. आता हे बघा, हा पीस दिलला काटे काढून दिलेला आहे. मसाले पण बहुतेक काढलेला आहे बघा. मसाला इकडे ठेवलेला आहे. आता आपण दिलला देऊया. दिल चिची चिची चिची. दिल आता चिची खाणार. थंड पण झाली आहे की. खा चिची, खा चिची, खा चिची, खा. सांग चिची कशी आहे. बाहेर घेऊन खातेस, आतमध्ये खा. दिल आतमध्ये खा. कशी वाटली सांग. टेस्टिंग सांग सर्वांना. आवडली आवडली आमच्या दिलला चिची आवडली. रोज नवीन नवीन दिलला चिची. तिथं बाहेर दिलला खायला दिलेला आहे. इकडे आपली तळलेली मच्छी रेडी आहे. इकडे आपल्या कालवणाला, करीला, रस्त्याला उकळी आलेली आहे. इकडे भांड्याचं काम चाललंय. भांड्याचं काम चालू आहे मम्मीचं. हे बघा आपली दिल. दिल तू काय बघतेस. चिची खाल्ली तू. अरे वा, माझ्या दिलूनी चिची खाल्ली. शानी दिले माझी. दिल तर बाहेर पावसाला बघते. चल दिल, पाऊस दाखवूया त्यांना. चल ये. अरे जास्त पाऊस आहे. दिल चल, पावसात येते बाहेर. आमच्या दिलूला पाणी नाही आवडत. आवडतं का दिल पाणी तुला. नाही. दिल कमेंटमध्ये येतात एकदा तरी दिलला दाखवा बोलतात. एकदा काय 2 वेळा 3 वेळा दाखवा आपण दिलला. है ना दिल. दिल बघा आमची केवढी मोठी आहे. 1 2 3. दिल खाली आहे. चिची आहे ना दिलूला. चिची खाल्ली तू. आता परत जेवणाबरोबर माझ्या बरोबर. आता तुझ्यावर खाणार ती. ते बघ प्लेट मध्ये संपवली. दिल चिची खाल्ली तू. खाल्ली चिची. ती कशी खाल्ली, कशी खाल्ली, कशी खाल्ली दाखव. कशी खाल्ली तू बोल. कशी खाल्ली ना आता जेवताना मिचके मारते. दिल ना. हा, मिचके मारून दाखवते कशी खाल्ली. हे बघा बघ कशी कशी खाल्ली दाखव. चिची कशी खाल्ली. बघ कशी टायगर दिले बघा आमची. तू कर, तू कर. अशी कर. काढून पण आपलं मस्त झालंय. हे बघ काय तरी सुटली आहे. याला काय आपण तो आपण गावी तवी. तवीमध्ये तर करी हवी झाली मला. हा, काय दिसते वाफा निघतात आहेत. तवी बोलतात त्याला. तवी. करीचा जो रेडनेस आहे ना किती भारी वाटतं. असं समजू नका की तुम्हाला स्क्रीन मध्ये असं रेड दिसते. ओरिजिनली पण तो रेड तसाच आहे. ओरिजिनलच आहे ते. आणि आम्ही खरं खरं ओरिजिनलच दाखवतो. मी कधी रेसिपी मध्ये हे बघा कलर स्टेबलायझेशन नाही टाकत रेसिपी मध्ये. नाही टाकत. आम्हाला आवडत पण नाही. नाही म्हणजे कलर दिखावटी कलर नाही दाखवत. जो आहे तोच दिसला पाहिजे ना. तर त्यांच्या घरी पण तसंच होणार ना. हा, ही आपली तवी वचारासाठी झाली. हे आता आपण भाजीला नाही वापरणार. म्हणजे ह्या तवीमध्ये आम्ही फक्त आता नॉनव्हेजच बनवणार. नॉनव्हेजच बनवणार. आणि एक तवी तिकडे आहे बघा. त्यात ती भाजीची आहे पहिल्यापासूनच. ती भाजी बनवतो आपण. आणि डाळ, आपण भाजी कुठून त्याच्यामध्ये. एक कमेंट होती कुठून आणलेली आपण हे रत्नागिरीवरून. हे रत्नागिरीवरून आणले आपण. नियांच्या घरी गेलेलो ना. त्या गावाचं नाव काय. लांजा. लांजातून आणलेले आम्ही. ते लांजाच्या बाजारातून आणलेली. हो. इथे बघा मम्मी सर्व रेडी करून गेले. आणि इकडे राईस प्लेट पण आपली रेडी करून बाहेर बसायला गेली ती. पण काय भारी सजवलेलं आहे राईस प्लेट. आपली इकडे मच्छीचं सालन, करी, फ्राईड मच्छी, भात, कांदा, कोथिंबीर, लिंबू. अरे वा, पूर्ण राईस प्लेट एक रेडी आहे. फोटो तो बनताय. चला आता राईस प्लेट घेऊन मम्मी जेवायला बसते का. चला चला मम्मी बसा जेवायला. मम्मी थोडी जेवते. आणि आमची दिलू काय करते बघूया. कालवण झालाय. दिल. सर्वात आधी तर आपण आपल्या मच्छीचं कालवण का सुगंध येतो याचा. मच्छी कढी. मच्छी करी, मच्छी सालन, मच्छी कालवण, आम्ही तर कालवणच बोलतो. रस्सा काही बोला. भाजी. त्याला ते वरती ते ऑइलची ती तरी येते ना मम्मी, ते तर हा. एकदम बेस्ट असतं. हा, ते पण मिक्स करून खायचं.
मीठ आहे का वा. बरोबर? आंबट एकदम म्हणजे एकदम व्यवस्थित. जसं मच्छीचं कालवण लागतं ना तसंच लागतं एकदम व्यवस्थित. म्हणजे त्याच्याबरोबर जर भात खायला गेलं ना तर मी तर सांगतो ह्या ज्या करीमध्ये जी मच्छी असेल ना त्याच्याबरोबर एक पूर्ण माणसं जेवण काढतील. मग तसंच करतात. आणि सर्वात सांगू तुम्हाला मी 2 साहित्याबरोबर माझी चपाती सर्वात फास्ट संपू शकते. एक तर आहे दही. दही बरोबर सर्वात फास्ट मी चपाती खाऊ शकतो. आणि दुसरा आहे असं सारण किंवा कालवण किंवा रस्सा किंवा तुम्ही काही म्हणायला. त्याच्याबरोबर जर मी 3 चपाती खाणार असेल तर मी 4-5 खायला आणि ते पण 5-5 पण खायला है ना. म्हणजे अशी टेस्ट लागते त्याची भाजी. असं वाटतं तुझ्या परत तुम्हाला. वाफेने ते कालवणाच्या वाफेने चष्म्यावर यायला. हा तेच बघितलं मी. असं वाटतं मी परत तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. ते कालवणाची वाफ चष्म्यावर आली. वा वा. चल भात खा, भात खा. मच्छीचा कालवण सांगायचं म्हणजे टेस्टिंग त्याच्यावर आहे ना सांगायची. असं याच्याबरोबर नाचणीची भाकरी गावाला. नाचणीची भाकरी खायला कांद्याची मजा येणार. भाकरी. त्याच्यात ते कोकम टाकल्यामुळे त्याला ते स्वाद आलाय मम्मी. मी आज करणार होते भाकरी. मग काय झालं सकाळी आम्ही नाश्त्याला चपाती केलेली. मग चपाती खाल्लेली आणि मग म्हटलं मच्छी आणि बनवली. हा ताट बघा ह्याच्यात चपाती आम्ही टाकायला लावायला विसरलो. चपाती बनवलेली आहे पण ठेवायला विसरलो आम्ही. आता ही मच्छी घेतली मी. चपाती बनवली नसती तर तुम्हाला मी नाचणीची भाकरीच करून दाखवली असती हा याच्याबरोबर. मच्छी, ही मच्छी आणि मच्छीचं वरचं कोटिंग आणि त्याच्यात सार. मग ते आज जेवण दाखवले दाखव. आज जेवला नाही आहे का माहितीये का? मच्छी करेपर्यंत थांबलाय. मस्त लागते मम्मी. कोटिंग बिटिंग एकदम मस्त लागली. तुम्ही सुद्धा ही मच्छी नक्कीच बनवा. मच्छी आणि अशाच प्रकारे मच्छीचं कालवण आणि मच्छी फ्राय नक्कीच बनवा आणि आणि कमेंट करा. अशीच फ्राय करा. अजून छान लागते.